महाभारतातील 200 गोष्टी. निवेदक अदिती. कथा पहिली. राजा महाभीष्म. फार वर्षांपूर्वीची कथा आहे. इक्ष्वाकू वंशात महाभीष्म नावाचा एक राजा होऊन गेला. तो गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत होता. तो सत्यवादी, महाप्रतापी, पुण्यशीलही होता. त्याने अनेक अश्वमेध, राजसूय यज्ञ करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं. अनंत पुण्य संपादन करून तो शेवटी स्वर्गात गेला. हा महाभीष्म पूर्वजन्मातील सागर. परंतु ब्रह्मदेवाच्या शापामुळेच त्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला होता. झालं असं की इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवासह समुद्रकिनारी बसले होते. असुरांचा, दानवांचा नाश कसा करावा याविषयी त्यांची चर्चा चालू होती. त्याचवेळी समुद्राला भरती आली. समुद्र प्रचंड गर्जना करू लागला. समुद्राच्या त्या आवाजानं देवांना एकमेकांचं बोलणंही नीट ऐकू येईना. त्रासलेले सर्व देव गप्प बसून राहिले. समुद्राची गर्जना चालूच होती. समुद्राच्या या उद्धटपणाचा ब्रह्मदेवांना राग आला. त्यांनी समुद्राकडे अत्यंत क्रोधाने पाहून त्यांना शाप दिला. अरे उन्मत्ता, तुला देवाची ही भीती वाटत नाही की काय? तुझ्या या उन्मत्तपणाचं फळ तुला भोगावंच लागेल. तू इक्ष्वाकू वंशात मनुष्य जन्म घेऊन नाना प्रकारची दुःख भोगशील. साक्षात ब्रह्मदेवांचा शाप. तो खोटा कसा ठरणार? त्या शापानुसार सागराला इक्ष्वाकू वंशात मनुष्य जन्म प्राप्त झाला. तो पुढे राजा झाला. हाच तो राजा महाभीष्म. त्याला नाना प्रकारची दुःख भोगावी लागली. पण महाभीष्म ज्ञानी होता. दुःखातून मुक्त होण्याचा उपाय त्याला माहीत होता. त्याने विद्वान ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाने अनेक अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ केले. त्याने फार मोठे पुण्य मिळवले व शेवटी तो सुखदायक अशा स्वर्गलोकी गेला. एकदा स्वर्गात ब्रह्मदेवाची सभा भरली होती. इंद्रादी अनेक देव ब्रह्मदेवांना वंदन करून अत्यंत नम्रतेने बसले होते. राजा महाभीष्मही त्या सभेला बसला होता. त्याच वेळी साक्षात स्वर्गंगा सुंदर स्त्रीच्या रूपात तिथे आली. तिचं लावण्य अवर्णनीय होतं. तिचा रंग गोरा. तिने धवल वस्त्र परिधान केली होती. नाना प्रकारचे दिव्य अलंकार धारण केले होते. तिचा चेहरा अतिशय चंद्राप्रमाणे दिसत होता. अशी ती गंगा तिथे आली असता सर्वजण तिच्याकडे बघू लागले. महाभीष्म राजा तर तिच्या सौंदर्याने वेडाच झाला. ब्रह्मदेवांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी सर्व देवांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांनी असं काहीतरी केलं की सर्व देव एकाच वेळेला शांत झाले आणि आपण काय करत होतो या विचारांनी मान खाली घालून बसू राहिले. पण महाभीष्म राजा मात्र त्या गंगेकडेच बघत होता आणि त्याचं ब्रह्मदेवांकडे अजिबात लक्ष नव्हतं. आणि दुसरीकडे गंगेचं सुद्धा ब्रह्मदेवांच्या ऐवजी त्या महाभीष्म राजाकडेच लक्ष होतं. महाभीष्म आणि गंगा यांचं हे वागणं बघून ब्रह्मदेवांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. महाभीष्म व गंगा यांच्याकडे जळजळीत नजरेने पाहत ब्रह्मदेवांनी या दोघांना भयंकर शाप दिला. अरे महापाप्यांनो, तुमचं हे वागणं अत्यंत निंद्य आणि अक्षम्य आहे. आता तुम्हाला येथे स्वर्गात एक क्षणही राहता येणार नाही. तुम्ही दोघेही पृथ्वीवर मनुष्य जन्म घ्याल. अत्यंत दुःख भोगून मग परत इथे याल. हे महाभीष्म राजा, ही गंगा तुला न आवडणारी कृत्य करेल ज्याच्यामुळे तुला फार फार दुःख होईल. ब्रह्मदेवांची ही शापवाणी ऐकून महाभीष्म व गंगा भीतीने कापू लागले. त्यांचे चेहरे अगदी काळवंडून गेले. राजा महाभीष्माने ब्रह्मदेवाला प्रार्थना केली. मी पृथ्वीवर जाऊन राजा प्रतीपाचा मुलगा होतो. ब्रह्मदेव तथास्तु म्हणाले. ब्रह्मदेवांच्या शापानुसार राजा महाभीष्म पृथ्वीवर गेला व त्याने इक्ष्वाकू वंशात शंतनू नावाने मनुष्य जन्म घेतला. गंगा ही पृथ्वीवर येण्यासाठी निघाली.